यानंतर घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट। कोकण विधान परिषदेच्या जागेसाठी पालकमंत्री पदावरून तोडगा निघाल्याची चर्चा सुरू आहे। मात्र मंत्री भरत गोगावले यांनी अशी चर्चा सुरू नसल्याचं म्हटलं। पालकमंत्री पद आणि विधान परिषदेच्या जागेबाबत कोणतीही डील झाली नसल्याचं गोगावले यांनी स्पष्ट केलं। हा चर्चेचा विषय होऊ शकत नाही असं ते म्हणाले। मात्र एकनाथ शिंदेंचा निर्णय मान्य असल्याचं ते म्हणाले। चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयाला खासदार प्रतिभा धानोरकर यांनी भेट दिलेली आहे। 15 दिवसांपूर्वी धानोरकरांनी या रुग्णालयाला अचानक भेट दिली, पाहणी केली होती। त्यावेळेला ज्या त्रुटी आणि असुविधा आढळून आल्या त्याबाबत आवश्यक सूचना त्यांनी दिल्या होत्या। तसंच 15 दिवसांचा अल्टिमेटमही दिला होता। त्यानुसार आज त्यांनी पुन्हा पाहणी केलेली आहे। रेल्वे स्थानकावरील खाद्यपदार्थांचे दर जैसे थेच राहणार असल्याचं समोर आलं। 1 जून 2026 पासून होणारी दरवाढ आता स्थगित करण्यात आल्यानं 13 रुपयांचा वडापाव आता 13 रुपयालाच मिळणार आहे। 13 रुपयांवरून 20 रुपये वडापाव असा दर आकारण्याचा निर्णय रेल्वेकडून घेण्यात आला होता। मात्र आता दरवाढ स्थगित करण्याचा निर्णय रेल्वेनं घेतलाय। भंडारा जिल्ह्यातील लाखनीमध्ये रात्रीच्या अंधारात गॅस सिलेंडर वाटप झाल्याच्या चर्चा आहेत। ब्लॅक मार्केटिंगचा संशय व्यक्त केला जातोय। सिलेंडर भरून नेले जात असल्याचं दिसून आल्यानं ब्लॅक मार्केटिंगचा संशय व्यक्त करण्यात येतोय। रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील प्रस्तावित जामदा धरण प्रकल्पावरून आता रणकंदन सुरू आहे। आधी पूर्ण पुनर्वसन मगच धरण अशी आक्रमक भूमिका घेत जामदा प्रकल्पग्रस्तांनी कारजिर्डा राणेवाडी मार्गावरती आंदोलन छेडले। प्रशासनाकडून आजवर केवळ आश्वासन दिल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी धरणाच्या मोजणीसाठी शासकीय अधिकाऱ्यांच्या गाड्यांची वाट अडवून धरली। वाशिममध्ये सायकलवर फिरून वाचन संस्कृती वाढवणारे वामन इंगळेंची महाराष्ट्रभर स्वच्छता यात्रेला सुरुवात झालेली आहे। सायकलवर छोटेखानी ग्रंथालय उभारलं असून गावोगावी फिरत स्वच्छतेचा संदेश देण्याचं काम ते करतायत। वाशिम ते कोंडाळा मार्गावरील भूमिगत रेल्वे पुलाचं काम संथ गतीनं सुरू आहे। परिसरातील शेतकऱ्यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत। विशेषतः पावसाळ्यात परिस्थिती अधिकच गंभीर होत असल्याची शक्यता सगळ्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। नाशिकच्या पंचवटीमध्ये गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे। आडगाव पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये डॉक्टर मनोज शिरुरेला 5 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे। पेपरफुटीच्या सखोल तपासासाठी शिरुरेला कोठडी सुनावली आहे। राऊ जेव्हेन्यू इथल्या सीबीआय विशेष न्यायालयाच्या आदेशानुसार ही कोठडी सुनावण्यात आली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये 55 अल्पवयीन विवाहित मुली आणि 1 अविवाहित मुलगी गैरहजर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। अंगणवाडी सर्वेक्षणातून हा प्रकार उघड झाला। अल्पवयीन मातांची नोंदच नाही, खरी संख्या अधिक असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। सामाजिक दबाव बदनामीच्या भीतीमुळे अनेक प्रकरणं दडपली जात असल्याचंही समोर आलंय। गोंदिया एलसीबीची मोठी कारवाई एलसीबीनं केलेली आहे। परिसरामध्ये एलसीबी पथकानं मोठी कारवाई करत 38 किलो 500 ग्रॅम गांजा जप्त केलेला आहे। कारवाईमध्ये एकूण 54,30,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। नागपूर शहर पोलीस दलामध्ये आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाची भर पडलेली आहे। गर्दी तसंच बाजारपेठ परिसरामध्ये सुरक्षा व पेट्रोलिंग अधिक प्रभावी करण्यासाठी बॅलेन्सिंग स्कूटरचा वापर केला जाणार आहे। मिहान इंडिया लिमिटेड आणि नागपूर प्राधिकरण यांच्या सौजन्यानं सध्या 5 सेगवे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। अधिक मासानिमित्तानं पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर सजलेलं आहे। मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। पुण्यातील विठ्ठल भक्त राम जांभूळकर यांनी ही सजावट केली आहे। या सजावटीसाठी झेंडू, शेवंती, ॲस्टर, गुलाब, निशिगंधा अशा विविध 22 प्रकारच्या फुलांचा वापर करण्यात आला आहे। पंढरपुरात लाखो भाविक दाखल झालेत। आज व्हीआयपी दर्शनावर निर्बंध लागल्यानंतर भाविकांच्या दर्शनाचा वेग वाढलेला आहे। नैवेद्य पूजा सुरू होताना पदस्पर्श दर्शन रांग बंद होण्यापूर्वी शेवटचे 150 वारकरी जे रांगेत होते त्यांना अचानक नैवेद्य पूजेला बसण्याची संधी मिळाली, त्यामुळे भाविकांनी आनंद व्यक्त केलाय। मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया 2 ते 28 जून दरम्यान ऑनलाईन होणार आहे। यंदा एज्युकेशन एक्स्पो ही घेण्यात येणार आहे अशी माहिती कुलगुरू डॉक्टर प्रवीण वक्ते यांनी दिली आहे। वाशिम शहरातील नगर परिषद प्रभाग क्रमांक 11 परिसरामध्ये गटार तुंबल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। दुर्गंध आणि घाणीमुळे आरोग्याचा धोका निर्माण झाला असून प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय उपायुक्त डॉक्टर प्रशांत धर्माधिकारींना अटक करण्यात आली। नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं लाच घेताना अटक करण्यात आली आहे।
गोशाळेच्या अनुदान प्रमाणपत्रावर स्वाक्षरीच्या बदल्यामध्ये 41,000ची लाच मागितली होती. पिंपरी चिंचवड शहरामध्ये चोरट्यांनी दुचाकी वाहनातून पेट्रोल चोरी करून दुचाकी वाहनाचे टायर देखील लंपास केलेले आहेत. आकुर्डी परिसरातील दत्तवाडी परिसरामध्ये ही घटना घडली. अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. रांजणगावमध्ये बनावट सोन्याच्या आधारे एचडीएफसी बँकेला 17,76,000चा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीला आलाय. सोनं गहाण ठेवून गोल्ड लोन उचलणाऱ्या एका मोठ्या टोळीचा रांजणगाव पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी पोलिसांनी 12 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून मुख्य 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुण्यामध्ये शासकीय आदेश धुडकावणं महागात पडलंय. मतदार नोंदणीचं काम नाकारणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ग्राम महसूल अधिकारी यांनी याबाबत तक्रार दिली होती. रेल्वे प्रवासादरम्यान होणाऱ्या गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. राज्यात मालमत्ता चोरी, जबरी चोरी आणि दरोड्याचे 20,519 गुन्हे दाखल झालेले आहेत. मुंबईच्या उपनगरीय लोकलसह मेल एक्सप्रेस गाड्यांमधील गर्दी गुन्हेगारांसाठी सोयीची ठरते. नाशिकमध्ये एका प्रेयसीने जावेसह मैत्रिणीच्या मदतीनं प्रियकराचा गळा आवळलेला आहे. प्रियकराचं दुसऱ्या प्रेम प्रकरण असल्यामुळे संशयातून 32 वर्षीय विवाहित प्रेयसीने जावेसह मैत्रिणीच्या मदतीनं प्रियकराची हत्या केली आहे. संशयित आरोपी प्रेयसीला पोलिसांनी अटक केली आहे.